पुढचे 3 ते 4 तास महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे असणार आहेत। निसर्गाचा मोठा हल्ला भारतावर होतोय। एकीकडे उत्तर भारतात 100 किलोमीटर वेगाने विनाशकारी वादळ घोंगावतं, तर दुसरीकडे अरबी समुद्रात अतिशय रहस्यमय हालचाली सुरू झाल्या। याचा थेट फटका आता महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना बसणार आहे। हवामान विभागाने आत्ताच रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत। आज मध्यरात्री महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसणार आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला। हवामान विभागाकडून अधिकृत माहिती आली आहे। देशात 2 वेगवेगळ्या टोकाच्या हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत। एकीकडे उत्तरेमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे धुमाकूळ सुरू झाला आहे, तर दुसरीकडे आपला मान्सून एका विशिष्ट रेषेवर येऊन अडकला आहे। त्यामुळे आज मध्यरात्री हवामान विभागाने पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि संपूर्ण राजस्थान सह महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये ताशी 100 किलोमीटर वेगाने प्रति तास वारे वाहणार असल्याचा इशारा दिलाय। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मान्सूनची उत्तरेकडील सीमा सध्या सोलापूर आणि चेन्नई या अक्षवृत्तावर येऊन थांबली आहे। पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मान्सून सध्या सक्रिय होतो, पण अरबी समुद्रावरून मान्सून पुढे सरकत असताना त्यासोबत आणखीन एक हवामान प्रणाली सक्रिय झाली। त्यामुळे यामध्ये महाराष्ट्रातील पुढचे 3 ते 4 तास हे क्रिटिकल असतील। हवामान खात्याने स्पष्ट सांगितलंय की विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वारा सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यांची नावे देखील पहा। महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पावसासोबतच गारपिटीचा देखील इशारा आहे। काही भागांमध्ये अचानक ढग दाटून येतील आणि जोरदार पावसांच्या सरी बरसतील। नागरिकांनो, निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा अरबी समुद्राच्या पोटामध्ये एक भयानक वादळ आकार घेतं, ज्याची कल्पना आपण कोणीही केलेली नव्हती। कारण हवामान विभागाने सांगितले की अरबी समुद्रावरून येणारं हे वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीला अशा प्रकारे धडकणार आहे की संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल। या वाऱ्याचं रूपांतर एका तीव्र चक्रीवादळामध्ये देखील होऊ शकतं। समुद्र किनाऱ्यावरून येणारं हे वारं जेव्हा अचानक महाकाय शक्तीने पुढे ढकललं जाईल, तेव्हा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्राकार गतीने वारे फिरायला लागतील। अरबी समुद्रामध्ये जी चक्रीवादळाची स्थिती निर्माण होती आहे, त्यामुळे सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन तयार होतील। वादळी वाऱ्याचा धोका देण्यात आला आहे आणि या भागांमध्ये वारे हे ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने देखील पुढे सरकू शकतात। त्यामुळे वादळाचा थेट फटका निर्माण होणार आहे। पुढच्या काहीच तासांमध्ये वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे सरकेल। सध्या अरबी समुद्राच्या पोटामध्ये जी प्रणाली सक्रिय होत आहे, त्याची माहिती ही सॅटेलाइट इमेजवरून पाहण्यात आली। समुद्रावरून येणारे मान्सूनचे वारे जे काही तासापूर्वी अगदी संत गतीने चालले होते, त्यांना अचानक एका महाकाय सायक्लोट्रॉनिक सिस्टीमने घेरला आहे। त्यामुळेच हे वारे आता साधे वारे राहिलेले नाहीयेत, तर अरबी समुद्राच्या पाण्यावरून प्रचंड बाष्प आणि ऊर्जा शोषून हे वारे एखाद्या मोठ्या चक्रीवादळामध्ये रूपांतरित झाले आहेत। गोल गोल फिरत हे थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने झेपावत आहेत। त्यामुळे समुद्र किनारपट्टी भागामध्ये उंच लाटा उसळणार आहेत। हे वारे फक्त समुद्र किनारपट्टीलाच धोका निर्माण करतील असं नाही, तर या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना देखील बसणार आहे। अरबी समुद्रातील वारे सह्याद्री ओलांडून ताशी 100 किलोमीटर वेगाने महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये घुसणार आहेत। तेव्हा काही जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 ते 4 तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची परिस्थिती निर्माण होईल। 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत। त्यामुळे घरावरील पत्रे देखील उडू शकतात, झाडावरील फांद्या पडू शकतात, तर काही वर्षाची जुनी झाडं मुळासकट उपटून जमिनीवर पडतील। हवामान विभागाने दिलेला इशारा सांगतोय की वादळ महाराष्ट्राच्या दिशेने जसं जसं झेपावलं जाईल तसा हवेचा ताप प्रचंड वेगाने कमी होणार आहे आणि हा वेग अकराळ विक्राळ रूप धारण करेल। घराच्या खिडक्यांना जेव्हा रात्रीच्या अंधारामध्ये वारं धडकेल, तेव्हा विनाशकारी परिस्थिती निर्माण होणार आहे। उत्तर भारतातून येणारी भयानक उष्ण कोरडी हवा आणि अरबी समुद्रावरून जाणारी अतिशय थंड बाष्पयुक्त हवा या 2 टोकाच्या महाशक्ती महाराष्ट्राच्या आकाशात एकमेकांसमोर धडकणार आहेत। तेव्हा तिथे निसर्गाचा हवाई संघर्ष तयार होणार आहे। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये थेट गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे। एकूण 14 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे। हे 2 वारे नक्की कोणत्या जिल्ह्यांवर धडकणार आणि कुठे ढगफुटी होणार याची अधिकृत माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही टीव्हीवर किंवा बातम्यांमध्ये ऐकलं असेल की मान्सून येतोय आणि मान्सून पुढे सरकतोय, पण आज हवामान खात्याच्या सॅटेलाइटने जे चित्र टिपलं आहे ते भयानक आहे। कारण अरबी समुद्राच्या मध्यभागी जिथे आतापर्यंत मान्सून शांतपणे पुढे सरकत होता,
तिथे अचानक भयानक प्रणाली सक्रिय झाली आहे। समुद्राच्या पाण्याचं तापमान अचानक वाढलं आहे आणि आजूबाजूचे वारे एखाद्या भुकेल्या अजगरासारखे गोल फिरत आहेत। भयानक चक्रव्यूह वातावरणामध्ये बदलला आहे। अरबी समुद्रामध्ये अतिशय तीव्र हवामान प्रणालीचा जन्म होतो, जी महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे संत गतीने जात होती ती आता बुलेटच्या वेगाने झेपावली जात आहे। त्यामुळे पुढचे 3 ते 4 तास हे बाष्पाने ओसंडून वाहणारं वादळ महाराष्ट्राला धडकेल तेव्हा परिस्थिती गंभीर होईल। पण रात्रीच्या 2 नंतर जेव्हा महाराष्ट्र गाढ झोपेत असणार आहे तेव्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हे वादळ अवघ्या काहीच तासात सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडून थेट महाराष्ट्रातील जिल्ह्यांवरती धडकणार आहे। आता या क्षणाला भारताच्या नकाशावरती एक अत्यंत दुर्मिळ आणि भयानक घटना घडली आहे। एकीकडे उत्तर भारतातून येणारी प्रचंड उष्ण आणि कोरडी हवा, त्याच प्रकारे दुसरीकडे अरबी समुद्रावरून जाणारी अतिशय थंड आणि बाष्पयुक्त मान्सूनची हवा पुढे सरकत आहे आणि हे 2 टोकाचे वारे आणि 2 महाकाय शक्ती आज मध्यरात्री महाराष्ट्राच्या आकाशामध्ये एकाच रेषेवर एकमेकांना धडकणार आहेत। जेव्हा ही प्रचंड उष्णता आणि अतिशय थंड बाष्प एकमेकांना धडकणार आहेत तेव्हा निसर्गाची विचित्र प्रणाली सक्रिय होणार आहे आणि या 2 वाऱ्यांच्या युद्धामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर थेट ढगफुटी कोसळणार आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला। हवामान खात्याने मान्सूनची जी रेषा दिली आहे ती सध्या हर्नोई, सोलापूर आणि चेन्नई या रेषेवर येऊन थांबली आहे। याचाच अर्थ असा आहे की या रेषांच्या आजूबाजूला असणारे जिल्हे आज रात्री मोठ्या धोक्याच्या छायेखाली असतील। पण महाराष्ट्रातील असेही काही जिल्हे आहेत की जे दुष्काळी भागामध्ये येतात, परंतु त्या जिल्ह्यांवर देखील हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्या 14 जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेणार आहोत। आज मध्यरात्री जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपेमध्ये असणार आहे, रात्रीचे 2 वाजून गेले असतील आणि निसर्ग आपला खेळ सुरू करेल। आतापर्यंत संत वाटणारं वातावरण मध्यरात्री अचानक पलटी मारेल। आकाशात ढगांची काळी कुट्ट भिंत तयार होईल आणि रात्रीचा अंधार गडद असताना अरबी समुद्रावरून ताशी 100 किलोमीटर वेगाने येणारं वारं थेट जमिनीवरती घोंगायला सुरुवात होणार आहे। हवेचा दाब इतका वेगाने कमी होणार आहे, हवामान विभागाने स्पष्ट केलंय की पुढील 3 ते 4 तासामध्ये गारपिटीचा इशारा आणि ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। लक्षात ठेवा की ज्या 14 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती उद्भवणार आहे त्यामध्ये समुद्र किनारपट्टीवरून हे वादळ जेव्हा आत घुसेल तेव्हा सर्वात पहिला भीषण फटका हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे या 4 किनारपट्टीच्या जिल्ह्यांना बसणार आहे। डोंगरा एवढ्या लाटा किनाऱ्याला धडकतील आणि मुसळधार पावसाने रस्त्यांमध्ये नद्याचं रूप धारण होईल। त्यामुळे हे वादळ सह्याद्री ओलांडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या 4 जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पाऊस कोसळणार असून रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्यावर पाणी साचून वाहतूक ठप्प होऊ शकते। त्याचबरोबर मान्सूनची रेषा सोलापूर जवळून अडकल्यामुळे सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट पाहायला मिळेल। सर्वात धक्कादायक वळण घेणार आहे ते उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, म्हणजे जेव्हा अरबी समुद्राचे ओले वारे वाहणार आहेत तेव्हा नाशिक, अहमदनगरच्या उष्ण हवेला ते धडकतील तेव्हा तेथे रात्रीच्या अंधारामध्ये भीषण गारपीट होणार आहे। विदर्भाच्या छातीवर म्हणजेच अमरावती, यवतमाळमध्ये ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। त्यामुळे या वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडणं, विजेचे खांब कोसळणं, त्याच प्रकारे काही ठिकाणी झाडे देखील पडू शकतात। कोकणापासून ते विदर्भापर्यंत पसरलेली ही 14 जिल्ह्यांची साखळी आज रात्री निसर्गाच्या रडारवरती असणार आहे। त्यामुळे सतर्कतेचा इशारा या 14 जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे। हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार हे वारे महाराष्ट्रामध्ये घुसताच मान्सूनची जी रेषा आता अडकून आहे ती सोलापूर जवळ अडकली आहे ती आता पुढे सरकणार आहे। म्हणजेच पुढचे 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक ओलांडून पुढे सरकेल आणि याचाच अर्थ असा आहे की वादळी वारा जेव्हा शांत होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आपली गती घेणार आहे।